लाईट गेली, पाणी त्याच्या आईला पोरगा आणि गुटलेला नाही. जावं लागलं कोठ्यावर. घंटे मी खाली यायला लागली, सगळं हात पाय भरायला लागलं. काय करावं काय नाही, पोरग काय उठत नाही आता हातरुणात आले. काय त्याच्या सागऱ्या सागऱ्या हो. सागऱ्या उठकी सागऱ्या. पहाटे 4 का लाईट आली दार. ए सागऱ्या अरे उठकी. ए पुरा अरे उठकी. थांबा की जरा. का थांबा, दिवस कुठं आलाय काय पल्ला पालत. उठ थांबा जरा. उठ 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 लवकर सागऱ्या. अरे उठकी. रस्तारे मोबाईल बघतो, रस्तारे पडतो. हाय तुझा धंदा आहे. अरे उठकी जा जरा, ते दूध बी घालून कॉलेजला जा जरा. काही अभ्यास येडपीड आहे का नाही तुला? हा मी नाही कॉलेजला जाणार. कॉलेजला जाणार नाही का? ते रोजच मास्तर पैसे मागताय, काय करायचं उगाच? आज जा तिथे दूध घातल्यावर त्याला उचल पिचल मागत्या दूधवाल्यालाही. तुम्ही चला सोबत, ती देत नाही पैसे मला. बर बर जा. भाऊ आम्हाला ते देत नाही उचल. ती पहिली झोपल्याकडे उचल आले मोठी. ते नाही म्हणताय, तुम्ही चला मग. बर बर तू काय कर, तुम्ही जा, मी आलो पाठीमागून जा. बरं बघ कसं नाही ते. उरकत गे लवकर. हो. सागरे सागरे काय डोक्यात चालू आहे, काय का नावा? यार सागरे कुठे आहे लागा तुझं डोकं? विचार विचार काय, मी मागा हाका मारतो तुला काय? हाय दूध घालायला चाललोय रे गावात. दूध घालायला चाललोय, कॉलेजला विलेजला येत नाही काय नाही? जरा अडचण, ते कॉलेज पेपर आहे, जरा सर हे करत होतं. बर बर ये काय कॉलेजला बघू आपण, काय असेल ते कॉलेजचं बघू. बर बर. आणि ते साक्षीचा काय विषय लागा काय? कुठे गेले 2-3 दिवस झालं. होय ती गेली गावाला, म्हणजे ट्रिपला गेल्यात वाटतं ती मैत्रीण वगैरे. ती एक जण मैत्रीण आहे आपली, ती सांगत होती मला ट्रिपला जायचं म्हणून. बर बर. कधी 4-5 दिवस म्हणलं कुठे दिसणार गेली. होय म्हणून तुला आता मी ते विचारात गुंग होता काय? नाही तसं काय नाही. मग नाही, जरा दुसरा विचार होता. काय काय दुसरा असं काय तुझा विचार सांग बरं. तेच आपल्या गोष्टी इकडे तिकडल्या. काय का मित्र हे असलं काय खरं नाही. लय टेन्शन आहे बाबा, काय सांगायचं. कशाचं टेन्शन आहे तुला सांग? कॉलेजची फी भरायची, पुन्हा इकडचे एकच. तुला तर माहित आहे की रे, प्रत्येकाचं टेन्शनच असतंय. मग ऋषी मालक काय कुठं चाललं काय? कॉलेजलाच नाही. हे काय यायला लागलोय, ती जर मित्र आपला येणार गेला कॉलेजला. काय कॉलेजला नाही गेलाय? गेला. येतो उद्या बस. कधी येतो उद्या बस. ती मालक आपल्या ह्याचं फीसचं बोलावं लागतं तेवढं, सर्जरावर बोलून किंवा आबाला बोलून बघा की तेवढं काहीतरी. बोलू की ते का मास्तर आपलं सर त्याला येऊ दे ना गेले सारखं कॉलेजमध्ये. का बरं? ते फी भरा नाही म्हणून. बर बर बोलू की तेवढं बघू आजवर बोलून, मग त्यांना उद्यापासून येईल. चालतंय बोलू. चल हे बरं चालतंय, येऊ का रे? हो ये उद्यापासून आपण बोलून घेऊ. चालतं उद्यापासून येतो पण. मग बाकी काय आणखी नवीन जरा? हा नाही जर करतंय पोरग.
अरे कॅन राहिली गेला का घरी? सागर दूध कुठं आहे? कॅन विसरले, भाऊ येत मागणी घेऊन. त्याने तुम्हाला उचल घ्यायला सांगितलं तुमच्यापासून. पहिलेच उचलाय जास्त होय आहे, पण जरा नडवती लागायची होती. नाही पहिलेच भरपूर आहे ना उचल. नाही देत होते, पण जरा थोडी आता अडचण होती. अडचण माझी पण अडचणच आहे की. पहिलीच उचल भरपूर आहे, आणखी किती देऊ उचल तुला? म्हणजे जरा कॉलेजची फी भरायला लागायची होती, करा एवढी बरंच ऍडजस्ट. भरपूर आहे पहिलीच उचल. बर अशोकराव आल्यावर बघू बर उचली ते. अरे सागऱ्या दूध कोट्यावर ठेवून आला तू. आता पैशाच्या राड्यात राहतच राहिले की. अरे पैशाच्या राड्यात पाऊस पैशानं तू बिस्काळून गेला बघ पैशाच्या राड्यात. काय देशा काय चाललंय तुझं काय राज्यात? दांबळा आहे बोकाच्या दूध आहे की काय मालक? बोला अशोकराव. काय तुझ्या पोराची फी भरायची. पहिलीच उचल भरपूर आहे तुमच्याकडे. भरपूर दूध होतं. आलंय 4 लिटर वर. आता काय गाय आटत आल्या त्या काय कांदा करायचं? आहे, ऊस आहे, गाईवरच आहे का सगळं तुमचं? अहो कांदा काय कांद्याला ₹1,00,000 खर्च झाला. कांदा झाला लिंबू 200 10,000. रुपये किलो चालू आहे आता लिंबू तुमचं. कशाचं लिंबून काय कुठल्या लिंबाला एका झाडाला लिंब आहे ती एकाला नाही ती. हं? द्या द्या पोरला ती ऊसाचं बिल आलं इतकं. ऊसाचं बिल यायचं आहे. मला ऊसावर बोलणं केलं तर उचलीच. कुठलं ऊसाचं ते काय ती गेला चेअरमन पळून ऊसाचा कांदा आहे ते एवढं. कांदा कुठं झाले 10,000. हं. द्या त्याला उचल द्या त्याला ती थोडी परीक्षेची फी आहे त्याची. पहिलाच आकडा फुगलेला आहे तुमचा. आणि थोडा फुगू द्या देऊ सगळं लिंबावर देऊन टाकू. याच्या आईला रोड मध्ये पाणी आहे का पाण्यामध्ये रोड आहे? साहेब बाहेर आहे कुणी या. खालीच राहते. दूध द्या मालक. दादा दूध पहिलेच पैसे बाकी टाकलेले द्यायचं का नका? ना साहेब पहिले पैसे द्या. लय झालंय बिल. किती झालंय? 6,300. अरे आबाचा माणूस आहे मी आणि तुम्हाला पैसे मागतो काय? हा नाना साहेब म्हणतात मला 6,300 तुम्हाला पैसे मागतो. झाले. लिहून ठेव तिथं. ठेवले जाय लिहून. लिहून ठेव तिथं. किती लिहून कागद करायचे आम्ही? आबाचा माणूस आहे मी. मला पैसे सांगू का आबाला नाव तुझे? आबाने दिलेलं आहे तुम्हाला एजन्सी चालवायला. माणसाहेब दारूला इतके पैसे घालीत दुधाचे पैसे देणं होणार ते 6,300 रुपये तुम्हाला. टाकू टाकू देऊन टाकू. पैसे द्या जाऊ दे त्याला शाळेत जायचे. कधी देतो? देऊ की आता या दुधावर आणले दूध आलंय 4 लिटर वर 15 लिटर वर. वाढू त्यात काय त्याला पाणी पिण टाकून वाढून आणतो वाढतो तुम्हाला द्या. पाणी असतं का ह्याच्यातच भरपूर पाणी दाखवायला लागले. भरपूर दाखवायला कुठलं काय तुम्हाला चांगलं आणलं तरी पाणी आणलंय काय आणलंय द्या तेवढं ₹6,000 द्या त्याला. मला पैसे द्या राव. द्या ₹6,000 द्या. तिचा पोरग उभा जायचं शाळेत त्याला. दूध कमी आलंय अशोकराव. काय दूध आहे भरपूर आहे 4 लिटर पाणी भरपूर दाखवायला लागले. पाणी मग काय पहिल्या पाण्यात दूध येत असते काय? आयला तरी म्हणलं पाणी कस काय येत आहे तुझा? कधी देतो परत? आधी पुढच्या कांद्यावर देतो द्या. लय वायदा परत पुढचा द्या झाला. जरा काय लय अवघड असते. उचल द्यायला आलो काय? हम्म. पाणी जास्त आहे दुधात त्याच्या. जाऊ ना काय पाणी जास्त आहे आपल्या दुधात. गाईला काय पाणी लावल्याशिवाय धार निघते काय? हा दुधर बरं शाळेची फी पाणी मग पाणी जाय की दुधात नुसतं. पाणी कसं असते? दूध घाल्याशिवाय दुधाला दूध काढताना पाणी पिजे लावायचं नाही का? द्या की मला दूध.
का सांगू आम्हाला? काय चाललंय इलेक्शनचं काय इलेक्शन काय काटा काला आम्हाला यावेळेस कांद्याला भाव नाही कुठं दुधाला भाव नाही तुमच्या राव काय ते पैसे आता बैल नाही उष्ण पासन घेऊन आम्ही भरायची पाळी आली तुमच्या शाळेला हा सगळा काटा निघलाय मग माणसं नीट बघत जावा. काय माणसं नीट बघायचे काय अभावी मुंगारी आता यावेळेस जरा सर्जरावला चान्स देऊ आपण सर्जराव जरा माणूस चांगला आहे मारू बैठक. बैठक मारून जरा घेऊ जरा कसं झाले गावाला पाणी असून पाणी येत नाही गावात व्यवस्थित असली पोरं नाही राहायला लागली तुम्ही गावात भाकर सुद्धा बाजूला राहा कोणी रस्ता नाहीत, रस्त्याची अडचण नाही, कॅमेरा नाही, लाईटची सोय नाही. लाईट आहे की आपलं पण काय पोरग जरा पोराची लग्न होईल ती अवघड झाली परिस्थिती. पुणे नोकरदारच मागत आहे ती अशी पोरं इथं डेअरीवर काम करून पुन्हा राहणार जाऊन काम करते ती शेतात हा लय अवघड खेळ झाला काय तुम्ही गप्प जाऊ तुम्हाला आबाने असा काय जागा मध्ये आता आमची काय परिस्थिती आहे बिकट पैसे भरा नाही तर पोराला शाळेला दिलेत की आता. काय दिले 6,000 रुपये तुम्हाला मागितलं होतं पैसे किती त्याला राव आबाने काय 5 वर्षात काहीच झालेलं नाही आबाकडनं 5 वर्षात. या पुढारी राजा खुर्ची आण तिथली बसा. काय खुर्शी पुढे बसवा काय चाललंय पुढे काय इलेक्शन आलेलं आहे हा तर इलेक्शनसाठी बसा. थोडं प्रयत्न करून 5 वर्ष आबाकडे दिले ती काय सुधारणा नाही गावाची झाली. हा आम्हाला सांगून 2 गोष्टी आणि गावाची सुधारणा करायला होतो. दिवसा लाईटचं बघा तेवढं आवली सांगून 5 वर्ष गेली मातीत. आबा माझा ऐकायचं 11 ते 5. आबा माझा ऐकायचं मी सांगून आणि तुला गावाची सुधारणा करायला होतो रोड करायला होतो आणि तुला लांबवायला होतो. रोड पेक्षा पाण्याचं महत्वाचं आहे. लाईटीचं शेतातल्या आणि पाण्याचं महत्वाचं आहे. सकाळची पाहिजे लाईट ही चौकट पुरवावं लागते म्हणून पुढे पुढे जायला थोडा ताण बी काढावा लागतो. गोष्टी काही बी सहन करावं लागते त्या आभाराने ह्यावेळेस तुम्ही जरा लक्ष द्या आणि 5 वर्ष आबाकडे लक्ष होतं आमचं. आणि पुढे पण तुम्हाला सांगतो माझा शब्द ऐका मी तुम्हाला पद्धतशीर पुढल्या गोष्टी काय बी योजना करतो. कांद्याला भाव आहे कांद्याला भाव येईल काय नाही कांद्याला भाव येईल माझ्या मागून तुम्ही जॅकेट घालून मान्य कसं असते कसं माणसाचं कसं असते पुढच्या टायमाला पुढचं काय होईल हे सांगता येत असते. सगळं कांदा 2 रुपयावर आलाय. दूर या कशाचं व्हायचं आणि काय नेराड उचली का नाही कांदा पुन्हा 50 रुपये होईल तुम्ही त्याची काळजी करा नका राहायला पाहिजे जरा दम काढला पाहिजे. कांद्याला पाहिला पाहिजे नाही पुढल्या वर्षाने प्रयत्न करायचा आम्हाला पुढल्या वर्षीत कमी नाही हाईच काढे ना या वर्षीचा कांदा. आणि या वर्षी कांद्याचं खात करायचं आणि पुढल्या वर्षी लावायचं खात करायचं उचल लाख रुपये उचल झाली. आबासाठी तुम्ही झटा मी सांगतो आम्हाला 2 गोष्टी 3 लाख रुपये आम्हाला म्हणावं माझी उचल माझा आहे का आवाज प्रयत्नच आहे आणि मी स्वतः त्यांना सांगतो 2 गोष्टी आबाकडे 5 वर्ष लक्ष दिले की आता आणि त्या 5 वर्ष आता आमच्या डोक्यात होतं सर्जरावकडे लक्ष द्यावं 5 वर्ष. आबासाठी तुम्ही झटा हे सुद्धा प्रयत्न करतो तुमच्या गावात कुठच्या गोष्टी काय योजना असेल ते मी आणतो तुम्ही काय काळजी करा नका. तुम्ही आम्हाला मी सांगतो ना आम्हाला सांगितलं आबा माझं 2 गोष्टी ऐकायच्या त्या हा आबाकडे 5 वर्ष दिलेत. आता सर्जरावकडे 5 वर्ष देऊन काय बदल होता का बघू. कसं आहे आबा आणि सर्जेराव याच्या नाण्याच्या 2 बागा आहेत. आबाकडे लक्ष द्या ठीक आहे तुम्ही येतो होय. तुमच्या डेअरीला चांगला भाव भेटतो राव मला एक नंबर एक नंबर 1 नंबर म्हणजे काय पलीकडे शेजारी शेंबडा राव ती भाव कमी देत आहे जरा भाव 1 नंबर आहे. पाणी नाही आणलं 1 नंबर भाव आणि तर मापाचं पिपाचं काय टेन्शन नाही क्लिअर आहे सगळं काही सध्या अडचण नाही. राजा दूध दे ह्याला जाऊ दे त्याला का ना बोलू सुद्धा ना धडा धडा वाजवायला लागला तो निघा थांबू द्या की थोड्या वेळ. नाही जा बघतो पैशाचं आम्ही आबा आलं की आम्हाला नाही आता यावेळेस आम्हाला नाही निवडून द्यायचं आपलं सर्जरावला बघू की. सहकार्य आपलं चांगलं हा काय चाललंय काय 5 नाही वर्ष झालं पोराचं बघायचंय काय
बघा हे राव काय ते- तुमच्याकडे लक्ष द्या म्हणणार होतो मला तर टाइम भेटत नाही पाहुणा बिवून असं काय तुम्ही तुमच्या 50-60 गाय यायचं रस्ता रे हाय ते की हाय त्या कुठं आहे त्या कुठं आहे राजभाऊकडे त्या बघा पाहुणं कुठले येतात का कशाचं हा राव? ना आहे ना, आम्ही बघायचो पाहुणं तुम्ही बघायचं आणि मी पैसे देऊन मिटून टाकायचे लय पैसे बघा बघा कुठलं किती 2 लाख रुपये देऊ की मग मालक होय येतो आम्ही मग या आम्हाला सगळ्या गोष्टी काय जी सरकारी योजना राबविल्या त्या मग त्या आम्हाला तुम्ही निवडून द्या की मतदान काय अहो निवडून द्या की हा निवडून द्या बरोबर आता नवीन माणसाला संधी देऊ नाना काय मत आहे तुमचं बाप्पा आपण काय केलंय आपल्यासाठी अहो पण जुनं खोड ऐकत नाही हो फांद्या इकडे तिकडे मोडून जातात फांद्या इकडे तिकडे मोडून जातात तुम्हाला या जायला सोय केली अहो कुठल्या कुठे काय आम्हाला कमी पडलेला नाही अहो आपल्या इथं मशानभूमी जायला रस्ता आहे का अहो माणूस मेलं तर पलीकडे जायला ना अहो, घरात माणसं जायला ते आली. काय केलं उद्या- आबांनी? अहो उड्डाण फुल करतील ती कवा जरा थोडा अधिक माणसाची आधी एवढी मरू लागलेली नाही ना 4 माणसं ग्रामपंचायत पुढे नेऊन त्यांची माती करायची पाळी आली रस्ता आहे का आपल्याला जायला आबांनी काय- त्यांच्या दारातलाच रस्ता केला काय करा आबा इथलं सुद्धा अनेक वस्तूच आहे आबा काय ती प्रयत्न करणार बघा गावासाठी. गावाली ठरवतील बघा आमचा तर आबाला विरोध आहे आता आबाने 5 वर्ष काही केलेलं नाही मान्य आहे तुमचं हा. पण आता आबासाठी तुम्ही एवढी बार वर्षात काय तर त्यांना मतदान गेल्या करा 5 वर्षात बी आबा तसंच म्हणलं होतं नाही ना ह्या वेळी जरा आबाच्या मनात बसले किरण हा पाण्याचं बघता का रे नाही बघत आता सध्या पण बघावं लागेल काहीतरी पाण्याचं किती एकराचं पाण्याचं बघतं आता 60 एकराचं बघताय पण 50 एकराला काय करावं मग त्याला पाण्याचं काय असेल ते नियोजन लाव लावच लागेल आता हे पाणी आटत आले सगळं मोटर बिटर कोण नाही ना टाकीत टाकते ते सांगावं लागेल आता लक्ष दे होय होय पाणी आपल्याला कमी पडन बरं आणि बरं कोणी टाकले बिकले तर मला सांग सांगतो बरं मालक ते चर्चा चालू आहे तुमची काय याची? काय ते चौकात गेलतो हा काय म्हणतो द्वारेचं चालू आहे तुमचं काहीतरी ग्रामपंचायतला हा अरे हाय ना आबा कशाला झंझटीत पडायचं आपण का म्हणला तुला नाही ना आबा नाही हा. चर्चा चालू होती ती ऐकली मी बघू त्यानं जर नाटकं बिटकं केली तर आपली माणसं उभा करायची बघू आपण बर बर फक्त आपले काम आहे त्याच्याकडे म्हणून आपण गपाव एकदा काम होऊ दे आपलं मग दाखव आम्हाला सर्जराव म्हणजे काय हा माणूस मग आहे काय तर. दाखवून दिलंच पाहिजे त्याचा फोन बिन आला का आता ते परत टाइम पण आहे हा नाही ना थोडा टाइम आहे रे त्याला दाखवू आपलं काम आहे का अडकलंय त्याच्यापाशी हा हा एवढं काम झाल्यावर पण आहे. मालक तेवढं विहीर बघून येऊ चला कुठली ते आपल्या रानातली नवीन पाडलेली काय झालं त्याला ती 30 फूट नेली पण आता अनेक खाली न्यावी लागेल काय किती फूट न्यायची अजून अनेक 30 फूट तरी न्यावी लागेल पाणी काहीच अरे नाही. 50 फूट खाली सर्जरावला पैशाची काय अडचण आहे का चला की बघू तेवढं आबासारखा चिंगूस माणूस आहे का मी नाही चला मग ते बघून येऊ तेवढं काय असेल ते बघून घे सगळं होय होय आबा बोल मोडेगड त्या झाडाला आंबा कसं काय तो ते आंब्याचं झाड आहे बे. हा मग कशात आहे ते चष्मा काढा नीट बघ काय नाही की राव, बेटे दुसरं झाड आहे की राव हे. त्या आंब्याला उठव पळून पडलंय पडू दे त्याला उठव जरा काम आहे थोडं ए आमऱ्या उठ रे चल उठ मूत पिऊन पडला का तिकडं उतरल्यावर ये माझ्याकडे सांगते आबा काय ती परत राम 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 या पुढारी या मग काय चाललंय सकाळी तुमच्या गावात मी चर्चा केली हा तर तुमच्यासाठी गाव जरा थोडं विरोधात बोलतोय हा मी सांगितलं मी आम्हाला सांगतो मी पुढारी आपल्या असलेल्या कारण 2 गोष्टी सांगून त्यांना व्यवस्थित पटवतो पण गाव काय ऐकायला तयार नाही तर तुम्ही जरा थोडं लक्ष देऊन सर्जेराव ही काय जरा थोडं विरोधात चालणार आहे काय ना काय पुढारी टेन्शन घेऊ आपल्याला माहिती आहे ना आपण 25 वर्ष गाव सांभाळले बरोबर आहे तुमचं लागतंय काय गावाला 10-15 बकरी हा. दारू ताटली बाटलीवरची माणसं आहे ती आपलं नियोजन 5 वर्षाचं गावाचं नियोजन आपलं 2 दिवसाचं पण नियोजन कसं आहे याच्या रातीत किल्ली फिरत असते एका रातीत इकडे तिकडे मनुष्य जातं खातं पण वैसळीला पाणी जातं आपल्या आज्या पंजापासून हेच करीत आलो आपण आता आपल्याला जमाना का ती तुमचं बरोबर आहे आबा पण ती काय माणूस आता म्हणजे पहिल्या दर्तीवर नाही ना मी नेत्याला सांगतो नेत्याला 10-15 बकरी ठेवायला सांगतो हा हा नेते पण तशी जरा सर्जेराव संघ आलता बर बर त्याला सांगतो त्याला बोलवलंय मी ए बोडेगड फोन केला का रे नेत्याला अहो बरोबर फोन सर्जेराव तुमच्या विरुद्ध सगळं चालतोय आपल्यापासून काढून देतोय
सर्जेरावचं आपण ध्यान द्यायचं नाही सर्जेरावकडे. बरोबर आहे ना. आपण फक्त का आपल्या संघ होता इतके दिवस म्हणून आपण फक्त त्याला हे करा सांभाळायचं काम आहे. सांभाळ हा. फुटला तर फुटू द्या त्याला. नाही त्याची फोटो ताकद किती आहे, पॉवर किती आहे, त्याची इटपटीचे पैसे किती आहेत ते सगळं मला माहित आहे. बरोबर आहे तुमचं. हा त्याला लय लोड होणार का सर्जेरावला. आपली बरोबर आहे तुम्ही बोलत होती. 4 इटा ऐकल्या म्हणजे काय होत नसतंय. असते काय होत आपली खानदानी परंपरा आहे. आहे तुमची. 10 सर्जेराव आले तर उपयोग नाही आपल्याला. आपण खाली बुडून घालू. मग पुढारी पोरं बिर व्यवस्थित आहे ना. पोरं बिरं तिकडे व्यवस्थित आहे. त्यांची काही काळजी नाही. काय अडचण आली तर सांगा जावा. हा सांगू ना. आणि तर काय अडचण आलेली नाही. ए आमऱ्या तू इथं सगळं गाव कुठं गेलंय तुला बेटे. ये इकडे जरा ये आबाकडे ये इकडे जरा चर्चा तुझं काम आहे जरा ये. पुढारी हा राम राम बाबा. ये बस ना बस. बघा कसं आपलं इलेक्शन व्हायचं ही काय कळा ना बाबा. आबा ए आंबऱ्या नीट सरळ बघ इकडे. अरे आबा काय ह्याला खावतो वरचं कळा नाही. सगळं कळत आहे आम्हाला. काय त्या आबासाठी काय विषय काढा की. काय करता तुम्ही, काय करता आता आले पुढारी म्हणतात 2 गोष्टी सांगतो. तुम्ही काय पुढारी असलं आम्हाला अहो, आम्ही 4 माणसं गोळा करतो. तुम्ही लागलो फाकवायला. आमच्याशिवाय काय होत नाही हा, तुमचं नाव बरोबर आहे. बोलल्याशिवाय बी नको. अरे काही आबा नाव सगळे विरोधात गेले. हा, इलेक्शन ए ऐकून घ्या. ए यार सकाळी काय राडा झाला सांगू दे. आबा डेअरीवर गेलतो आंबऱ्या डेअरीवर गेलतो. हा दूध मागितलं. ती डेअरीवाला हा कोणता डेअरीवाला. काय नाव आहे त्या डेअरीचं. बर तुम्ही ते दिलेली टाकून हा काय म्हणत होता. दूध देत नाही म्हणला. का तुमचं नाव सांगितलं सुद्धा. बॉडीगार्ड त्या दूध संघाच्या मालकाला संचालकाला फोन लाव थोड्या वेळानं. ते दुसरं तर उठून हाकलून द्यायला लागले मला. ते कामगार कोण ठेवलेला आहे तिथं ती बिन लागण्याचा. ते राजा होय. हाकलून द्यायला लागले मला. ते काय तुमचा वटरांग नाही आहे गावात. सगळ्याला व्यवस्थित घ्यायचं. इलेक्शन होतो गप बसायचं सगळ्याला. ते तर चर्चा चालू झाली तुम्ही तुमची. फक्त इलेक्शन होतो गप बसा. दारू कमी प्या जरा थोडी ऐका एवढं करा. 1000 रुपयाशिवाय काय होत नाही. काय कमी 10 रुपया. इलेक्शन होतो शांत बसायचं. आणि इलेक्शन झालं होतं की. इलेक्शन झाल्यावर बारच आपल्याला टाकायचं. टाकायचा निर्णय. ऐक, तुम्ही आम्हाला अर्ध्या कोटीला पैसे देणार 12 काय चालला. सगळं व्यवस्थित होतंय. जरा पैसे वाटा जाव कार्यकर्त्याला. पैसे वाटायचे तर नेत्याला फोन केलाय. 15 बकरी ठेवायला सांगितली ती. हा, दारू सर्जरावनं किती पण पळू द्या. अगर गावानं किती पण पळू द्या. हा. 2 दिवसाचं त्यांचं आपलं 2 दिवसाचं नियोजन त्यांचं 5 वर्षाचं नियोजन सारखं होते. त्या डेअरीवाल्याची तिथं चर्चा त्याचं- चालू होती की त्याचा मिटवतो मी. असं. त्या संचालकाला सांगून मी सगळं काढून गेलेला होतो. अहो डेअरीवाल्याची चर्चा चालू होती की डेअरीवाला म्हणला की आता आबाला बस झालं. आता सर्जेरावला हे करू 5 वर्ष देऊन टाकून बघू. 25 वर्ष झालं गावचं सरपंच आहे. 15 वर्षावर पण हीच माणसं म्हणत होती तरी आपण झालं हवं सरपंच जाऊ. ती अजून एक सांगतो. ती डेअरीवाला तुम्हाला बदलून सर्जेरावला घ्यायचा विचार चालू आहे राजकारणात त्याचा. आणि ती अशोकराव पण म्हणत होता बस झाला आबाचा आता 5 वर्ष संपले. अशोकरावला परवा दिवशी 2-4 दिवसापूर्वी मी 30,000 रुपये उचल दिली की उसनं दिले की पोराची फी भरायची म्हणून. या राम राम नेते. बसा बसा. राम राम. डेअरीवाल्यानं पण उचल दिली त्याला. सकाळी 6,000 रुपये घेतलं माया देखत. पोराची फी भरायची म्हणून माझ्याकडून 30,000 रुपये घेऊन गेलाय. लय चर्चा चालू होती तुमच्या विषयी. त्याला घेतो मी बोलून त्याला. कांद्याचं भावाचं काय बोलत होती 2 रुपये किलो. काय आबा आल्यापासून काय भाऊ शेताला काय पिकाला कुठल्याच भेटाना. आबा आता ह्यांच्या रानात जाऊन पीक केलं का नाही केलं पण का सगळं मीच बघायचं का. सरपंच आहे म्हणजे गाव सांभाळायचं सगळं सांभाळायचं का सगळं शेअर करायचं मी. आपलं नियोजन कुणाकडे दिलेलं आहे. नियोजन कडक पाहिजे आपलं. येते बोला 15 बकरी ठेवा. 15 बकरी सगळं बाकीचं मी मिटवतो. तू 15 बकरी ठेवा. माणूस पाठवतो मी. त्या माणसाजवळ पैसे देतो. एखाद्या त्या टमटम मध्ये पाठवून द्या रे बकरी. ह्याच्याकडे दिलं का नियोजन. हा सर्जेरावने पैसे दिलेला किती बकऱ्या दिल्या ते 5 बकऱ्याचं. कुठे गेलं 5 बकऱ्याचं घेऊन बसतो. त्या 5 बकऱ्या सहित मी घेतो. त्याचा काय लोड वाटतो तुम्ही. आणि त्या नाण्या नामऱ्या राम राम बाबा. राम राम हे अध्यक्ष संध्याकाळपर्यंत सर्जेरावची मोटर तळ्यात येते नाही पाहिजे आपल्या.
ते काढून फेकून द्या. आपल्या 200 एकराला पाणी कमी पडतंय, पुन्हा दिल्या की उद्या करायची गरज नाही. ते कुठं 4-2 इटा इकते द्या, त्याला लागला मोठाडपणा सर जरा महाग जरा काळी मुळी काढायला लागलाय चांगलं. पण तुम्ही ऐकलंय का स्वतः? अध्यक्ष सकाळी दूध दिलं नाही त्यानं मला. अरे नाना दूध दिलं नाही, तू त्याची उधारी दिली नाही डेअरीवाल्याची, म्हणून दूध दिलं नाही तुला. आबाचा वट नाही का मग? आबाचा वटानं करा, दुसऱ्याची घरदार वाकडी करा, जाळ फिरवा त्यांच्यावर. त्यांनी खायचं काय, करते ती कशासाठी? बरं कुणी दिली काढून दिली आबानं नाही तर त्याला. अहो आबानं देऊ द्या, पण तुम्ही त्याची उधारी निम्मी तरी द्या. ना थांब थोडं थांब. बोला अध्यक्ष मग कसं काय नियोजन? काय सांगितलं नेत्याला 15 बकेट ठेवायला सांगितली. ते म्हणत होता कुठं सर्जरावून 5 बकेट ठेवाय. मी म्हणलं त्याच्या घेतो म्हणलं, बघू काय असेल ते म्हणलं. बर जाऊ द्या, आपलं बघताय 15 बकेट, जास्त खर्चाची काय काय गरज गरज नाही. कसलं ऊन पडलंय बाहेर, मी आता उन्हातून आलोय. ऊन लय पडलंय. आबा हे काय व्हायला लागलं माहित आहे का, वृक्षतोड जास्त प्रमाणात व्हायला लागली. जरा झाडं लावली पाहिजे. आपण घेतलं की ग्रामपंचायत मध्ये स्मशानभूमीत रोप झाडं लावायचं आपण घेतलं होतं ते मध्ये. बर ती बी घेऊ, पण आबा काय करू, ह्या वेळेस वाढदिवसाला तुमचे आपण उपक्रमच ठेवू. आपले जे शेतकरी आहेत का, म्हणजे जे संबंधातले, एक आपल्या ग्रामसभेत ठराव घेऊन प्रत्येकाला 5-5 झाडं आपण वाटप करू. प्रत्येक जण बांधावर लावते, तेवढंच ही होईल, उष्णता कमी होईल. फळझाडं सांगावं लागतील बांधावर लावायचे म्हणल्यावर आपल्याला. आंब्याची झाडं सांगू का? तसं करावं लागेल. पुन्हा ते आपल्या झाडाची नर्सरी बघा, आपल्याला सांगू, त्याला ऑर्डर देऊन टाकू आपण वाढदिवस. पुढारी मी म्हणतो ते बरोबर आहे का? बरोबर आहे, लाखातली गोष्ट आहे. पुढारी कोण बघा नर्सरीवाला, आपण देऊन टाकू त्याला ऑर्डर. नर्सरीवाले आहे ते पंढरपुराकडे त्याच्याकडे देऊ मी. बरं चालतंय. आबा हा बोला की नाही. जनगणनेचे काय सारखं मेसेज पडतो व्हॉट्सअपला. अध्यक्ष सांगा माहिती थोडीफार जनगणनेची. मी सांगू का त्या अध्यक्षाला काय विचारता? ना ग बस तू, तुला माहिती आहे का? मग अभ्यास आहे माझा लय. बस अध्यक्ष सांगा माहिती जनगणनेची, आणि जनगणना कशासाठी असते ती पण सांगा. हा, तर जनगणना कशासाठी करतात, सरकारनं आपल्याला विभाग पाडून दिलेला असते, तर त्या विभागात सरकारला आपल्याला त्याप्रमाणे ती रचना करून देतात. वार्ड रचना किंवा दवाखाना, जिल्हा परिषद शाळा किती काढायच्या, किती लहान मुलं आहेत, किती स्त्रिया, किती पुरुष, बाबा ते ह्याचं किती ह्याचं आहे, गुणोत्तर कसं आहे स्त्री पुरुषाचं, हे पण त्यात समजलं जातं. पुन्हा दवाखान्यासाठी आपल्याला सोयीसुविधा करता येतात बाबा, की जिथं जास्त क्राऊड आहे त्याप्रमाणे दवाखाना, जिथं पहिला जुनं होते त्यावेळेस कमी होते, त्यात वाढती रचना करून दवाखाना सुधारता येतात, जिल्हा परिषद शाळा काढता येतात, अंगणवाडी काढता येतात. ह्यासाठी जनगणना असते. कळलं का नाही ते? आणि त्यातनं अजून पण पुढारी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे मेसेज फिरायला लागलाय किंवा जनगणनेसाठी. तर आता 1 मे ते 15 मे स्वजनगणना सुरू केली महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी. त्यात आपण स्वतःची, आपल्या कुटुंबाची माहिती भरून त्यात पोर्टलवर अपलोड करायची, आणि त्यात तो SR नंबर येतो. तो ज्या वेळेस आपल्याला सर्वेला शासकीय कर्मचारी येतील त्यावेळेस तो SR नंबर त्यांना सबमिट करून आपली जनगणना संपूर्ण आपणच पूर्ण करायची. हा सोशल मीडियाचा उपयोग आहे. पण ह्यात पण म्हणजे सरकार आपल्याला कोणताही पर्सनल डाटा विचारणार नाही, जसं की तुमचा आधार कार्ड नंबर, बँक खाते नंबर, किंवा सरकारकडून कोणाचा फोन वगैरे काही येणार नाही, किंवा तुमची पर्सनल माहिती सांगा, हे अशा प्रकारे काही सध्या होणार नाही. त्याच्यामुळे करताना सगळं सावधपूर्वक काळजीनं करायचं. बरं चालतंय. नेते OTP काय येत नाही, आधार कार्ड काय लागत नाही, निकी माहिती भरायची, आपलं तेवढंच काम आहे. नंतर त्यांचे ते अनेक व्हेरिफिकेशन करीत असतील, बरोबर? हो करतात. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि सगळ्यांनी आपल्या पंचक्रोशीत पण आपण संदेश पोहोचायला पाहिजे. सगळ्यांनी शासकीय कर्मचाऱ्याला सहकार्य करून लवकरात लवकर आपला 1 मे ते 15 मे हे स्वगणना करून आपण पुढच्या टप्प्यासाठी तयार राहून आपण सगळी माहिती व्यवस्थित कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवून हा डाटा वरती गेला पाहिजे व्यवस्थित. नाही करून घेऊ की आपण सगळे गावात सांगून टाकून आपलं निवंत व्यवस्थित करा म्हणून सांगायचं सगळ्याला. हो अध्यक्ष, बोल ना. तुमचं प्रवचन. ना हा बोल. आबा हा ते सर्जेरावचं बघावं लागेल आपल्याला. बघायचं का? लयच कानावर यायला लागले. करून टाकू त्याचं काम. कधी करायचं? तुम्हाला दोघाला आधी सांगितलं ती मला संध्याकाळपर्यंत काम करा. ओके हा केलं.